संतोषजी, अर्थात आरिफ हुसेन जी भूमिका मांडतायत त्यांचं म्हणणं आहे की लोकांना भडकवण्याचा हा सगळा प्रकार आहे, एवढ्या मागच्या इतिहासामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. आपली ब्रिगेडची याविषयीची भूमिका. औरंगजेबाचं समर्थन जर कोण करत असेल तर खरं तर सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि कुठला महाराष्ट्रातला मुस्लिम समाजाचा माणूस औरंगजेबाची कबर ठेवायची न ठेवायची किंवा औरंगजेबाबद्दल प्रेम फार जर कोणाला येत असेल तर त्यांच्या सगळ्या घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त करणार आहे असं मला ठामपणे म्हणावं लागेल. परंतु मुद्दा हा कबरीचा नाहीच आहे. मुद्दा सरकारने हा मुद्दा प्लांट केलाय का याचा संशोधन करण्याची ही सगळी वेळ आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतर महापुरुषांबद्दल सरकारमधली मंडळी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत असताना सन्माननीय छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब जे काय म्हणालेत त्या प्रमुख विषयाकडे दुर्लक्ष करून हा डायव्हर्ट करण्याचा हा सगळा प्रकार आहे. कबर ही तशीच राहिली पाहिजे, उद्ध्वस्त करायची गरज नाही. कारण जर आज औरंगजेबाची किंवा कुठल्याही शत्रूची कबर जर नष्ट झाली समजा तर उद्याची नवीन येणाऱ्या पिढीला कुठला इतिहास शिवाजी महाराजांचा सांगायचा आहे? कुठल्या स्वराज्याच्या शत्रूला इथंच गाडलं गेलंय हा इतिहास पुसण्याचं काम होईल असं मला वाटतं. कोणीही इतिहास पुसण्याचं काम करू नये. एका बाजूला इतिहास बदनाम केला जातोय, एका बाजूला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा सोडून चुकीचा इतिहास मांडला जातोय. आणि त्याच बरं, संतोष शिंदे, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी शिवराय कुलकर्णी यांच्याकडे उत्तरासाठी जातो. शिवराय कुलकर्णीजी, संतोष शिंदे जे म्हणतात आणि त्याचा सन्मान केलाय म्हणून कबर तशीच राहून त्याच्यावर माथा टेकणाऱ्यांनी तिथं जाऊ नये. बरं संतोष शिंदे, मी भाजपकडे